माकायचे दर्शनाला पोरं चालली गो खरबवची. मी इथं हो माई लाईव्ह दर्शन करून घ्या. 27 बस टोटल 27 बस गाईस काल भैरव महाराज. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल तुम्ही कुठं चाललोय आणि काय. तर मम्मी पप्पा पहिल्यांदा झाले माझ्या जोडीला. आता पप्पाचा टेन्शन का उपयोग कारण की मी होता जोडीला म्हणून. बघला ना पप्पा तोंडाने बोललो तुझ्या काय कसा. चला बॅगी जा चला गाईस. तर आता जाऊ चला आपण बॅगी दादा ना पुरी पाठवल्या. बघू आता कसं काय. आता उज्जैनला दर्शन नीटचे दादा सावकाचे. आईने पैसे दिले गपचूप. आई बोलली नको चालू ठेवू. काय बोलते उलटा नाही उलटाच नाही. तू बोल काय बोलते बोल. पैसे दे मग बाबाने द्यायला पाहिजे. उलट मागते चला काही जमणार नाही. उलट पाहिजे मागते बापल्या. बाबाला दादाला ना मयूरला ठेवले घर राखायला. आई पण आहे. हा उजरान साहेब मना काय टेकते आता साहेब. पडलो का मग पडलो का. सकाळच्या 5,000 कपड्यां युनिटी मध्ये कपल्यान का साहेब. परणार तू आमचा मी पप्पा ना मीच मम्मी मी पप्पा ना मम्मी. ना मी परलो पाय परलोची आवडत नाही वाकायला गटाला म्हणून काही. चला साहेब पाय पडलो मी काय आता पाय पडलो करू तिथे. हा नक्की का गाईस. तर बघू शकता अख्खा पेट्रोल पंप जॅम झालेला आहे. जिथं पब्लिकच दिसेल तुम्हाला. कारण की साहेब किती बस आहेत. जेमतेम 22-23 बस आहेत. 22 नाही गाईस 28-30च्या मधील तिथे आहे. एक्स्ट्रा सांगितलं का 25 बस जेवून चालल्या. गेले पेरी पण ट्रिप होती तेव्हा असतं नाही होती ना तेव्हा ते 18 बस मिळत्या. यंदा हे बरं ना जास्त बोला तरी आम्ही बोलतो ना आम्हाला बोलून दे ना. आम्हाला गाव राखायला ठेवले. याला ठेवले आमचा घर राखायला. गाव राखायला अख्खा गाव सांभाळायची जिम्मेदारी. तू नाहीसा बोललो का कसं भीती वाटते. गाईज तुम्हाला ना आता क्लिअर कट पब्लिक दिसत आहे. बहुतेक जमते 30% पब्लिक आमच्या गेलेले आहे बस भरून. माहिती आहे का 8 बस गेल्या नाली ना अजून बाकी आहे ना. अजून काही खाली होत नाही. पब्लिक वाढतच चालली असा विषय. ये साईडला पब्लिक आहे ते साईडला पब्लिक आहे त्याच्या त्याखाने आणि रोड आहे त्याच्या त्याखाने ना लगे तिकडं नाक्यावर पण आहे पब्लिक. म्हणजे पब्लिक कमी होतं नाही असा विषय. प्लॅनिंगची वाट लावलेली पूर्ण प्लॅनिंगची वाट लावलेली. एक बस मस्त बँडवाल्यांसाठी आणलेली कीर्तीवाल्यांची 4 सत्यानवाली जावं नाही आमच्यासाठी वाट लावून. यो का यो ना नाही जावे आम्ही बँडवाला अख्खं भेटलेलो ना बायकाला उतरला काही ते बस मध्ये आम्ही उतरलो ना याच्या पण जागा नाही त्याच्या पण जागा असा विषय. काही बेसा मिलिंग काय प्रॉब्लेम काय तुझा. जय
अख्खा टोल नाका जाम केले माहितीये का? हे बघ हे असं नंबर लिहिले ना 1 2 3 4 असं 10 22 24 अख्खा टोल नाका जाम केले हो. हे बघ जिथं 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 आपली बघा दिसती सगळी. हे बघ हे बघ अख्खा टोल नाका जाम केले गाईस. गद्दारी केले गद्दारी. गद्दारी केले तेव्हा अख्खा टोल नाका भरले माहितीये का? मनमेन शो गाईस एकटाच नातेगावच्या बसमध्ये. परत पाहिजे का गाईज? आता इथे टोल नाका तमाशा घालायचा विषय काय माहिती आहे का? इथे टोल नाक्यावर ना बँडवाल्यां आतमध्ये वाजत होतो कौशा आता डायरेक्ट त्याने खाली भरीत लावला. म्हणजे खाली या आपण थांबू 2 मिनिटं 5 मिनिटं इकडे नाचतोच असा सगळं. गाईस तर तुम्हाला ना आता बस दाखवत आहोत. ती एक बस आय थिंक पुढे गेले या बस 25-30 बस आहेत काहीच. आणि आम्ही चाललो उज्जैनला. महेंद्र पाटील यांनी घेऊन चालल्यात आम्हाला दरवर्षीप्रमाणे आम्ही उज्जैनला चाललोय. 25-30 बसचा अरेंजमेंट केलेलं आहे महेंद्र आधी या दिसता ना तुम्हाला बसी. सर्व बस अडवल्या टोल नाक्यावर. आता अडवले नाही थांब काहीतरी मॅनेजमेंट करीत लावले असा विषय. बघूया एकदाच बस सोडायचा ना असा विषय. बस एकदाच सोडायच्या आहेत म्हणून बोललेलं आहे. हा हे बसेस दिसतात ना तुम्हाला. ती एक लगे इजे मागे 4 आण लगे इजे मागे पण इजे मागे 5 आण लगे या 4 आण लगे या 3 आण आवडे आणि बिजा बाकी अजून तिकडे येतात. आमच्या गावचे खारबाव गावचे सरपंच आहेत. सरपंच साहेब काय म्हणता मग कसा काय होईल आपला प्रॉब्लेम सॉल्व. हा बाबूशी आहे ना आपल्या बस किती सरपंच आहे? 30-25 बस आहेत ना? 27 बस टोटल 27 बस. चला गाईस चला. यस 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 चला पुढे बघू पुढे बघू. आता तुम्हाला थांब 1 2 चांगले वाले झोपादा शेताचे बांधावरी. अरे फायनल शेताचे बांधावरी. चला सगळी माहिती का? 2-3 वेळा खुर्ची आता खुर्ची गाई सकाळच्या वाजलं 7. हाय गाईज चाललो आहे. काही प्रॉब्लेम नाही काहीच नाही. झोप बीप घेऊन मस्त 350 किलोमीटर बाकी आहे. 350 किलोमीटर बाकी आहे. आया आम्हाला वॉशरूमला उतरले नाही आणि हा पण ऑर्डर केले की लाजान आहे ना मग जा असेल गाईज. आता सकाळच्या वाजले 8 आणि इथं आपण नाश्ता करायला थांबलो. विचारले आम्हाला माहिती विचारले अजून माहिती नाही बोलतो.
तर आता म्हणजे नाश्ता नाही थोडंसं फ्रेश होलो इथं वगैरे झोपला आणि आता बसू साहेब ते आयटमशी बोलायला लागलं तर काय आई चले आई आपण मी दिलं माझं सगळं कॉंग्रॅच्युलेशन लावू एक काही विषय काय माहितीये का मिलिंदने 250 जिंकले ना म्हणून आता सगळी झोपल्यांना हे बाबा कॉंग्रॅच्युलेशन 250 जिंकले 250 जिंकल्या तर आता गाणी एक होऊन जाऊ दे असा विषय मंडळाचा बरोबर ना मंडळाचा गाणी होऊन जाऊ दे 250 जिंकले भावानी चला 250 थांबा 250 जिंकल्या भावानी पोलीस विरोध दर्शनाला पोरा चालली गो खरबवची उभा परत एकदा जा मजा आली परत एकदा जा हे चला भात चल एपल ए पल्ला ए पल डारे उभा फटका लागला डेंजर आवरानी ए लागला ये सारते रेंजर काय हरकत नाही मजा येते आता इथं डब्बा जेवायला थांबला इथे झोप आहे का आहे ना देते का 1 किलो सगळं काय केलं माहिती आहे का हे बघ काय दिले आम्हाला काय साहेब काय मेनू कार्ड काय चिकन लेग पीस बस मध्ये ना आधी वांग्याची भाजी खाली ऑर्डर हे बघ चटण्या मागितल्या गौशात चटण्या त्या सुक्या चटण्या घरांगाव चटण्या खाल्या असतील पण आज बाई फुल आहे तिथं चटण्या कुठच्या काय दाखव अरे इथं जेवायला भेटल्या ना सगळी दुपारला नव्हतं झाला का आपण डायरेक्ट जाऊ तिथं युट्यूबला दादा आले बघ इकडे युट्यूबला दादा आले बघ ज्याचा व्हायला तर चटण्या ना वांग्याची भाजी बिजा काही मला दिसलाच ना अख्खी ट्रिप मध्ये युट्यूबला दादा आले बघ वांग्याची भाजी तर आईच चल नॉट सगळ्याकडे वांग्याची भाजी दिसते मग पीठ मारतील म्हणा एकट्याला मांडा हा माझा आहे का ए ब्लॉग मध्ये मला डायरेक्ट बोलते तुझा मांडा बोलते आहे का नक्की हा काय आहे याला का बरोबर हे वरून तिला येऊन देतो नाही ना तिला पातीली जाम ना मी पातीवली गाईस काय विषय माहिती का तिच्यावर काय बघ लिटीला हट आहे ना तिला आणला अर्धा म्हणा अर्धा तुला लगे बोलते मला तुझी जेवली वाची आहे ये मग आता बरं या असती पातीली फुल मी काय ते माझा आहे का तुझा आहे माझा आहे ना ते आता खाताव ना करताव
जमल. तर चला आपली बस खाली केली. नाही बघ माझा दिला बार दिला बिल्डर व बार दिला बोलते. तो बोलते हलका लागते मी बोलते वजन सामान दे काहीतरी. मग त्याला दिली. हा ते आता आमच्या हलकवरे लांब आहे. हा का गाईच तर आता उतारल्या जसं खाली करायला भेटताना बस खाली करताना ती बाई मी कुत्रा मांजरांची बोलत नाही. आता अलकावरे लांब आहे इथंच आहे ना. चला जसं काय बॅग घेतली बॅग माही चालली. ए बजावणी चल बाबा चल बजाव काय चला ही बघ वार्ड क्रमांक 5 उमेदवार प्रज्ञेश कैलास वतारे उभरते सितारे अभी जा रहे हैं. ते बघ मी मेन आहो ना. ते बघ माझी बॅग चालले पुढं काहीच पब्लिक बघू शकता. पब्लिक जावा बा राजा माझे. तुम्हाला किती तास लागेल पोचायला? आम्हाला आम्ही जमतेम 8 तासानंतर प्रवास चालू केला होता आणि आम्हाला पोचता जमतेम 15 तास लागले. 15 तास. आम्ही 10 तासांनी पोहोचलो. आम्ही हनुमान गेट टाकलेलं डायरेक्ट. तुम्ही वाघ आहेत ना. तुमचा ड्रायव्हर वाघ होता. आमच्या सगळी थकलेली माणसं काही तुम्ही पब्लिक बघा. पब्लिक आहे बघ तिथं पारपर्यंत पब्लिक गेले. ती अजून त्या ते बघ त्या बस दिसतात का त्या बस तिथं अजून अर्धी पब्लिक उतरायची बाकी आहे. चला आता आपण जाऊ असते ती बॅग दिली त्यांच्यावर जाऊ असते. आमचा पुजारी चांगला हा पुजारी वाटेल हो. चांगला संस्कारी वाटशील नाही हो. इकडे आपली पुजारी आपली ही जी पोरांना ना यांची पूजा करायची आहे. पुजारी जी आपली इथे पूजा कधी आहे. हा संध्याकाळी ठेवले आहे तर 701 रुपये सगळ्यांचे होणार. सगळ्यांचे एक आहे 701. पुजारी सोनाच्या पिले एक आधी एक दिवस माहिती आहे का काय ड्रेसिंग कशी सांगा. अजून ठेवलं नाही कंपल्सरी पण चुम्मा दिसत असं नाही याच्यात एकदम. काय रे मिलिंग चुम्मा दिसतो ना. हा एकदम चुम्मा कारण की माझा भाऊ पण चुम्मा आहे ना. लाज ना काय आता फ्रेश फीट झालो आपण. आंघोळ केली सगळे थोपार चमकिवलं. तेव्हा आमचा बिट्ट्या डॉन काय सर. आता इथनं आपण दर्शनाला जाणार आहे. तर चला पोरांची फुल तयारी रेडी आहे सगळी. फक्त आईचा त्यांना फक्त बोट दाखवायला की धावत जातील गोंगार घाले. चला आता जाऊ आपण असते असती. तेरा पॉकेट दिखा तेरे को मैं ये देता है. हा यो पोऱ्या काय सांगते माहिती का म्हणा. बोलते टिका लाव नाही तर बोलते ज्यूस तरी पाच. म्हणजे ठीक आहे तुझा किस्सा दाखव. त्याला किस्सा दाखवे नाही. छोटो अच्छा आहे ना ठीकठाक आहे ना. ए नको ना सॉरी नको. ए वरून इकडे बघ ए वरून गाईज ए आयुष गाईज आपले डी गँग नयन पुजारी डी गँग आपली आता सजावट केलेली आहे माथ्याची पहिल्यांदा फर्स्ट टाइम. आणि मेन म्हणजे विषय काय म्हटले उज्जैनला माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. पहिल्यांदा आहे नवा कवा आयलो नाही. एक्साइटमेंट खूप आहे. बघू पुढे जाऊन कसं काय आपला आता प्रोसेस आहे. मला काय माहिती नाही इथला पण प्रोसेस यांची फॉलो करू. जाऊ पुढे बघू काय दाखवतं काय नाही आणि काय बघायला भेटतं आपण जातो. रात्रीला की तिथं जाऊ आपण. तो काय पण नाव पण नाही माहिती सॉरी पण रात्री तिथं जाऊ. आणि आता इथून आपण दर्शनाला जाऊ. आता एंट्रीवर आहे आपण एंट्री करू जाऊ तिथं आतमध्ये दर्शनाला. काहीच इथं काही घेवायला भेटेल नाही काही माहिती नाही पण तुम्ही इथं हो माहिती लाईव्ह दर्शन करून घ्या. जय महाकाल तुम्हाला लाईव्ह दर्शन करून दिला त्याला. आपल्याला आतमध्ये भेटेल नाही भेटेल काही माहिती नाही. बघू कसा काय गाईज. सुंदर अशी मूर्ती आहे तिथं. असा ना टेक्स्टाईल या कसा आहे माहिती आहे असा टी आनंदिनी राहिल्या ना असा विषय नाही म्हणजे कलर टेक्स्टाईलचा ना कलर असा विषय आयचा टी राहिलेला काय हरकत नाही. पहिला एक्सपिरियन्स आहे तुम्हाला शेअर करेन नंतर सगळा झाल्यावर आता नाही.
तुम्ही घरची माणसं माझी जोडी आईचं पुण्य करायला भेटे ना तुम्हाला आईचं त्यांच्या मागे येऊन सुद्धा पुढे झाले म्हणजे काय पाप कौरव केलं विचार करा तुम्ही समजला का न मोबाईल मी काढत नाही मोबाईल बंद करतो गाईज सॉरी आता जास्त काही कॅप्चर करायला भेटणार नाही तर मोबाईल काढणार नाही मी रीच पण घेणार नाही कारण की आपण आपले स्टेटमध्ये नाही आहोत असा विषय चला आता जाऊ पुढे असते असते बघ 2 मिनिटं आपण केलं आम्ही म्हणजे पुण्यवान माणूस मी पुण्यवान म्हणून चला आता मोबाईल बंद करतो सॉरी काहीच तर दर्शन वगैरे खूप सुंदर झालं आणि माझी खूप इच्छा होती की उज्जैनला जावा आमचा प्लॅन झाला नाही कारण आम्ही दोघं नाही झाले मेन विषय काय माहिती का नाही ना मी दोन महिने अगोदर आम्ही प्लॅन झाला ठरलेला ठरला पण आमचा एका कारणामुळे प्लॅन सक्सेस झाला नाही पण काय देवाची काही कृपा असेल काय माहिती आपोआप बोलू लागणार माझी पक्की इच्छा होती देवाची कारण की केव्हा फॉर्म पण नव्हता नाही भरला नाही ना तसा झाला डायरेक्ट आई तेव्हा म्हणजे मम्मीचा ना स्वरा लागता तर त्याची काय इच्छा झाली चला जाऊ बोलते चला तर चला बरं माझी पक्की इच्छा होती गाईस बरं विडोन कवरा बघायचा असा विषय ना सुट्ट्या पण नव्हत्या तर बरं डोल्यांच्या बघून एकदा तिथे जाऊन तर आज आलो का भाई आरती भेटली आवरा मन भरून आला ना खतरनाक ना जायला ना आरती भेटली महाकाल जवळ इच्छा मागली ती जर इच्छा पुरी झाली ना तर पुढच्या वर्षी परत येऊ ना तेव्हा थाटामाटाने तेव्हा स्वतः येऊ असा विषय कारण की मी जी इच्छा मागली ना ती पक्की मोठी आहे ना ती मीच पूर्ण करणार आहे देवाचा चांगला नाही का या आधी मला त्या आधी येण्याला प्रयत्न न साध्य बाकी काही नको तर चला आता आपलं दर्शन वगैरे झालं आणि आपण जाऊ आता तिथं फिरू जरासा चला जाऊ बघू कसं काय गाईज तर मंदिर तुम्ही इथूनच बघून घ्या कारण की मंदिराचं काम चालू आहे ना तर तिथं फ्रंटमध्ये कोणाला जाता येत नाही फुल काम चालू आहे ना तर कोणलाच नाही ये त्या असो साधा माणूस असो कोणलाच नाही तर आपला दर्शन वगैरे झाला आपण जाऊ आता इथनं हॉलवर ही आपली पोरांची जोडीला बाकी तो तिथं पण ना लेट झालो ना बंद झाला त्या काय घ्यायला भेटला नाही सॉरी पण काय हरकत नाही आपलं दर्शन एकदम सुखरूप झाला एकदम भारी झाला म्हणून चला जाऊ आता आपण तिथं हॉलवर जाऊ आणि भूक लागली जाऊ काही हो काही नका गाइस महाकाल का दर्शन तो कर दिया हमने करवा दिया इन लोगों को अभी इधर से जा रहा है काल भैरव के मंदिर में भैया जी कितना टाइम लगेगा इधर से 10 से 15 मिनट का लगेगा भाई हाँ भैया जी ने ना जबान दिया है दर्शन नहीं होगा ना तो पैसा नहीं लूंगा बराबर है ना जबान दिया है जबान इनके काल भैरव का दर्शन नहीं होंगे जबान आम्ही पण जबान लालदुबाम हा समजलं चला आता इथनं जाऊ आपण काल भैरवाच्या आमच्या त्यांनी बाईने गॅरंटी दिले दर्शन येईल 100% मग त्याला माहिती का रेल्वे कवरावतो बोलला 40 मिनिटं रेल्वे बोलते आपल्या जवळ त्याला दर्शन येईल का तो भाई दर्शन नाही झाला तर पैसे देऊ नको आम्ही सांगला ठीक आहे चला जाऊ भाई बोला दिखता है तो दिखता है जाने का पण भाईनी ना आवडी रिक्षा 5 पेज घातले ना तर जरा भीती वाटते ना चला काही नाही भाई अपना है भाई गाईज आता काल भैरव मंदिरात आपण एंटर करत आहे इथून बघू कसं काय कालो काय खूप चला आस्ते जाऊ आपलं चालले आस्ते झाले धागा बघावर बांधलं इथं मी पण बांधू शकतो पण नाही मी बांधणार कारण की मी आता असं बोलतान का उज्जैनचे महाराज उज्जैनचा महाकाल त्यांचं सेनापती ये कालभैरव तर आम्ही राजाकडे मागितले सेनापत्याला बरं तुम्ही पण काहीतरी कृपा करा आपल्यावर चला आस्ते जाऊ शेवटचे 15 मिनिट शिल्लक चला इथं मंदिरात जाऊन तुम्हाला दाखवते चलिए गाइस कालभैरव महाराज चला जास्त क्लिप घेत नाही दर्शन करतो टाइम कमी आपल्याकडे सुंदर अशा रीतीने कालभैरवाचं दर्शन घेतलं आपण आता आपण सुखान जाऊ होता ओ नो यार फोटोशूट बघ कुठे द्याचं आता पोरी काय काय आपण देवाला वावली तर प्रसाद लागेल ना गाईज माझा काय चुकला सांग बघू तुम्ही आता चला आता आपलं दर्शन वगैरे झालं आता इथनं जाऊ डायरेक्ट हॉलवर रिक्षा सीन घेत नाही जाऊ तिथं काहीच तर आता आलो आम्हाला काही माहिती नव्हता गड कालिका माता मंदिर रिक्षावाला दादा आहे तो भारी आहे आई शपथ
तर तोच बोलता त्याने आणला आम्हाला इकडे आम्हाला वाटलं घरात आल्यावर तो दादा बोलला का इधर गडकाली का माते का मंदिर आहे जाओ दर्शन करतो इधर से अच्छा है असं तर आता या इथं गडकाली का मातेचं मंदिर आहे बाबा भाई एवढी मोठी आहे बघ मूर्ती म्हणजे मूर्ती नाही चला तुम्हाला दर्शन करूया आता मी पण दर्शन करतो कारण की फोटो पहिला आपल्याला मन भरून बघून दे फोटो व्हिडिओ काही साहेबांची नको हे दिदीचा जोक काय दिदीचा जोक काय केला माहिती आहे का तिथे एक वायर आहे ती वायर हल्ली वाटते ना ती लाईट गेली तर तिथे एक बाबा बसले म्हणाले यो इकडे म्हणाल मी का आता गेलो तर ते बाबा बोलतात ते वायर जरा हल्ली आत बरं नीट कर म्हणजे तुम्हाला हातान तुम्ही नीट करा त्याला की त्यावेळी सांगतात त्यांचं जरा माझा हात खापते येणार नाही काही साहेबांची फॅन फॉलोइंग वाढत चालली तिथे काय बोलतेस तुझे व्लॉग खूप चांगले आहेत आम्हाला आवडतात आणि आम्ही रोज रोज बघतो आणि तुम्हाला पाणी दिला दीदीला पाणी दिलं खूप ताण लागलेली होती आणि वेळेला ते ब्लॉग पण इथं दोन तीन पुण्यन केलं बरोबर ना बरोबर फॅन फॉलोइंग वाढतील तुझी कंची दीदी विषय काय आला माहिती आहे का आम्ही घेतला बँड वाजवीत वरून आम्ही त्यांच्या कालोखांच्या धावत गोंगार घाली सगळी बरं बँड वाजायला लागला त्याला नाचा तर आम्ही 4-5 माणसा गोली नाचायला लागलो की 2 मिनिटांनी आली अंकलचा होते बंद करा बोलते पोलीस येतील सगळं बोचकं बांधलं ठेवला तसा हा टेन्शन जास्त वाढला माहिती आहे का हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू